डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या संपूर्ण ताकदीनं मोठं योगदान दिलं आहे। त्यामुळे आंबडवे या बाबासाहेबांच्या मूळ गावाला स्फूर्तिभूमी म्हणणं अतिशय समर्पक असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे गावात आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती बोलत होते। स्फूर्तिभूमीच्या आदर्शानुसार प्रत्येक गावात एकात्मता, करुणा आणि समता या बाबासाहेबांनी सदैव जपणूक केलेल्या मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था असली पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाले। बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला। बाबासाहेबांनी 7 नोव्हेंबर 1900 रोजी शाळेत प्रवेश घेतला होता। हा दिवस महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो, तसंच देशभरातही तो साजरा करण्याबाबत आपण विचार करू शकतो, असं राष्ट्रपती म्हणाले। 7 नवंबर का दिन महाराष्ट्र के विद्यालयों में विद्यार्थी दिवस के रूप में मनाया जाता है। सन 1900 में 7 नवंबर को बाबा साहब ने विद्यालय में दाखिला लिया था। आज ये कहा जा सकता है कि उस दिन एक नए युग का सूत्रपात हुआ था। विद्यार्थी दिवस के आयोजन द्वारा बाबा साहब के आदर्शों को अपनाने की शिक्षा देने का यह प्रयास सराहनीय है। देशातली गावं आत्मनिर्भर झाली तर देश आत्मनिर्भर होईल। डॉक्टर आंबेडकर यांचं हे मूळ गाव आत्मनिर्भरतेच्या बाबतीत देशाला दिशा देणारं ठरावं, तसंच केंद्र सरकारनं बाबासाहेबांच्या स्मृती जपणाऱ्या पंचतीर्थ योजनेमध्ये या गावाचाही समावेश करावा, अशी सूचना राष्ट्रपतींनी केली। आंबडवे गांव की ये यात्रा मेरे लिए एक तीर्थ यात्रा के समान है। बाबा साहब की जीवन यात्रा से जुड़े 5 महत्वपूर्ण स्थलों को पंचतीर्थ का नाम दिया गया। महू में उनकी जन्मभूमि, नागपुर में दीक्षा भूमि, दिल्ली में परिनिर्वाण स्थल, मुंबई में चैत्य भूमि तथा लंदन में आंबेडकर मेमोरियल होम के पंचतीर्थों में बाबा साहब के आदर्शों से जुड़े लोग अपनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं। बाबा साहब के सम्मान में इन स्थलों को सुचारू रूप से विकसित करने में योगदान के लिए मैं केंद्र सरकार की सराहना करता हूं। केंद्र सरकार को मेरा सुझाव भी होगा कि बाबा साहब से जुड़े उन महत्वपूर्ण स्थलों की भांति उनके इस पैतृक गांव में स्थित स्मारक को भी तीर्थ स्थल घोषित किया जाए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आज सर्व स्तरातल्या युवा वर्गाला विकासाच्या संधी उपलब्ध होत आहेत, असं राष्ट्रपती म्हणाले। उत्तम निसर्ग सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यानं देशाला अनेक महान व्यक्ती देऊन आपलं नाव सार्थक केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं। भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशाला नवी दिशा दिली, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी बोलताना सांगितलं। सामाजिक कुप्रथांचं उच्चाटन करण्याचा त्यांचा निर्धार आणि समाजाचं एकीकरण करण्याची वचनबद्धता असामान्य होती, असं राज्यपाल म्हणाले। राज्यपालांनी यावेळी आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून आंबडवे गावात विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभारण्याकरता 30 लाख रुपयांची देणगी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी या गावाचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींशीही संवाद साधला। बाबासाहेबांच्या या गावाला भेट देणारे ते पहिले राष्ट्रपती ठरले आहेत। त्याआधी राष्ट्रपतींनी भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली। यावेळी बुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं होतं।